नमस्कार मित्रांनो, सुरेश दातीलकर या ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, सकाळचे वाजले 8:30 आणि 8:30 वाजताच आलो आहे मैदानामध्ये. आज जिमला नाही गेलो आणि बघूया कोणकोणते नंदी आलेत, कसे काय प्रकारे लढती होत आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन. फटाफट जातो. आता बरेचसे कमी नंदी आलेत, नंतर समजेल आपल्याला कोण कोण आले आणि कशा काय प्रकारे लढती होणार आहेत. 1001 दावणीचे पण बरेचसे कमेंट आल्या की कोण आले दाखव. अजूनपर्यंत तर कोण दिसला नाही, पण दाखवण्याचा 100% प्रयत्न करीन. चला, मोठमोठे नंदी पण आलेले आहेत, छोटे मोठे पण आलेले आहेत, सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, अखिल भारतीय बैलगाडा संघटना ठाणे, रायगड, मुंबई, पालघर यांच्या अध्यक्ष श्री संदीपभाई माली भोपर यांचा राणा आहे आणि त्यांना देखील सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल खूप साऱ्या शुभेच्छा. तसेच त्यांचे सुपुत्र प्रिन्स यांना देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांच्याच वाढदिवसानिमित्त एक भव्य दिव्य असं बिनजोडचं मैदान आपल्याला आयोजन बघायला भेटतं आणि त्यांचाच आवडता नंदी म्हणजेच राणा 41-42 तो देखील आलेला आहे मैदानामध्ये. याच राणाने मित्रांनो अशा बऱ्याचशा मोठ्या बिनजोड स्वतःच्या नावावरती केल्यात. अजूनपर्यंत तीच धमक आणि तोच जोश त्याच्या अंगामध्ये बघायला भेटतं आहे आणि अजूनपर्यंत घाटावरती आरामात गटपास करतो, सेमी लावून चांगल्या लढती देतो आणि तसंच बिनजोड बरेचसे असे आपल्या नावावर करत असतो. असा भोपरकरांचा राणा देखील आणलेला आहे मैदानामध्ये. अजून कोण आणले रे? ओके, बिच्चू पण आणले. चला बघूया कोण आणले. मित्रांनो, 41-42 ओमकार देखील मैदानामध्ये आलेला आहे. संदीपभाई माली भोपर यांचा ओमकार एक चांगला नंदी बघायला भेटतं आणि चांगले लढत तो आपल्या नेहमीच करताना बघायला भेटतं. आजच्या मैदानामध्ये येऊन त्यांचे बरेचसे असे नंदी असणार आहेत. चला, ओमकारला देखील शुभेच्छा देऊया. मित्रांनो, किरणदादा शेलर वांगणे यांचा अर्जुन देखील मैदानामध्ये आलेला आहे. सध्या बघतो अर्जुन एकदम टॉपमध्ये पळतो. तसंच त्यांचे दावणीला एक टॉपचा हत्यार देखील आहे जो घाटामध्ये पळतं. फायर देखील चांगला पळतं आणि अर्जुन बघतो आता सध्या 1 नंबरमध्ये गाड्या खेळतो. मागच्या टायमाला इथेच बाईट घेतली पण माईकचा इश्यू असल्यामुळे ती काय बाईट पडली नाही. तरी पण अर्जुनला आपल्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आज जमलं तर आज एक बाईट घेण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, आनंद शेठ फुलोरे कोणीगाव यांचा देखना तर इकडे बघायला भेटतो ओम्या. ब्राईटनेस करायला लागते 71-77 नंबरचा ओम्या देखील मैदानामध्ये आलेला आहे. नेहमीच बघत असतो चांगले मोठे बिनजोड केले तसं आजच्या या मैदानामध्ये देखील खूप सज्ज आहे ओम्या. तसेच इकडे बघतो वैभव शेठ मोठे यांचा 8001 चिक्कू देखील मैदानामध्ये आले आणि त्याच्या बाजूला आहे मोरिया. चिक्कू सध्या बघतो आपण मोठे गाड्यांना चांगल्या लढती 3 फेऱ्यामध्ये देताना बघायला भेटतं. जसाच आपला महबूब आहे, महबूबच्या पावलावर पाऊल ठेवून 100% वैभव शेठ मोठे यांचं नाव 100% मोठं करणार आहे. तसंच त्यांचा मोरे. मित्रांनो, समोरच बघता सोमनाथ शेट्टी यांचा 22-77 प्रधान. मित्रांनो, प्रधान म्हटलं तर 100% 3 फेऱ्यामध्ये असू दे, बिनजोडमध्ये असू दे, मोठे लढती कायम करताना बघायला भेटतं आणि बरेचसे असे मोठे मैदानामध्ये आता बघायला गेलं तर महाराष्ट्र केसरी म्हणजे जो शहापूर महाराष्ट्र केसरी मैदान होता तिथे पण गुलालाचा मानकरी ठरला. 4th क्रमांकाचा एक मोठी आपल्या मुंबई बिंदोडसाठी मोठी गोष्ट. तसाच त्यांच्या दावणीतले बरेचसे हत्यार आपल्याला बघायला भेटतात गुलालामध्ये राहताना. इकडे नियोजन करतं पण आहे. चला त्यांच्याशी बोलूया. तत्पूर्वी बघूया त्याची फिटनेस पण एकदम कडक ठेवलेली आहे आणि प्रधान नेहमीच आपल्याला मोठे बिंदोड करताना आज पण तसंच काहीतरी नियोजन असेल. चला जाणून घेऊया. दादा नमस्कार. नाव काय दादा तुमचं? कल्पेश. दादा कोणाची नाव गाडी बोलता आपली? ही भार्गवी सोमनाथ शेठ पाटील बापसाई दाभाड या नावाने बोलते. दादा एक नवीन हत्यार पण तुमच्या दावणीला आले, छोटा प्रधान म्हणून. नाही, छोटा प्रधान नाही, छावा नाव आहे त्याचं. ओके. आणि हा प्रधान आहे. ओके. काय सांगाल, कशा काय प्रकारे खरेदी केली तुम्ही? खरेदी ती दादाहीच केली होती. ती घोडेगावरनं केली होती छावाची खरेदी. ओके. आता बघतो प्रधान एकदम टॉपला पलते. आजचं नियोजन कसं काय केले? नियोजन चांगलेच केले दादाही. दादाही सर्व नियोजन दादांचं चांगलंच असतं. दादांचा छोटा भाऊ नवनाथ पाटील त्यांचं नियोजन एकदम परफेक्ट असतं. पहिले वगैरे एकदम परफेक्ट करतात ते. 100%. आता बघतोय मोठ्या मैदानामध्ये गुलालामध्ये पण राहते. कसं काय वाटतं? कारण का बापसाई गावाचं नाव कुठं तरी आपल्या प्रधानचे मुलं पण हळूहळू वरती चाललंय. अभिमानच वाटतो जेव्हा बापसाई दाभाड हा नाव पुकारला जातो. सर्वांना अभिमानच वाटतो आपल्या गावाचं नाव जेव्हा पुकारला जातो तेव्हा. आणि दादांचं नियोजन पण चांगलं आहे. त्यांचे छोटे भाऊ नवनाथ पाटील प्रत्येक मैदान ते गुलाला राहतात असं नियोजन करतात. 100%. आज कसं काय म्हणजे किती आहे नंदी आणल्यात? आज एकच आणलाय कारण दादांच्या भाषेचं लग्न आहे तर दादा पण नाही आहेत. आम्ही पोरं चाललोय सर्व. बरोबर. किती दावणीला हत्यार येतात सध्या आपल्या? आमच्या दावणीला 5 हत्यार आहेत. अरे वा. इथे गोट्यावर 3 आहेत, 2 बाकी आपले गोकुळ आणि नंदन घाटावर आहे. वा, मस्त. चालेल. चला शुभेच्छा देऊया.
प्रधानला देखील आज देखील एक मोठी लढत होण्याची किंवा करण्याची धमक आपल्यामध्ये आपल्या प्रधानमध्ये बघायला भेटतं. जमलं तर लवकरात लवकर झाली तर एक चांगली मुलाखत पण घेऊ दादाची. चला शुभेच्छा देऊया. मित्रांनो समोरच बघतोय आपण आकाश राऊत बदलापूर यांचा 12-13 शंभू देखील मैदानामध्ये आलेला आहे. आणि शंभूबद्दल सांगायचं जाईल त्या मैदानामध्ये 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये 1 नंबरचा मानकरी ठरतोय. अशा बऱ्याचशा मोठ्या मोठ्या पैऱ्यामध्ये पळाला आणि प्रत्येक वेळीस ज्या ज्या पैऱ्यामध्ये पळाला एकच नंबर केल्यात. आता लगातार 4 ते 5 1 नंबर आहेत. त्याच्या अगोदर सर्वात आधी आपल्याला बघायला भेटला मथुरमध्ये येऊन पळालेला, तेव्हा पण 1 नंबर केला. त्याच्यानंतर बऱ्याचशा अशा मोठ्या मोठ्या पैऱ्यामध्ये आपल्याला पळताना बघायला भेटला. आणि तसाच सापळा बघतोय सध्या मुंबईचे चांगले चांगले नंदी घेऊन नेहमीच गुलालामध्ये असतं. एक 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये पण टॉपला आणि मुंबईच्या मैदानामध्ये पण टॉपला, तसाच कायम टॉपला पळताना आपल्याला शंभू बघायला भेटतं. 12-13 शंभू. मित्रांनो 1001 दावणीचा उगवता सितारा. सध्या बघतोय बॅड लक जास्त आहेत, पण कुठं ना कुठंतरी एक विश्वास ठेवला आहे. राहुल दादांनी असू द्या, शुभम दादांनी असू द्या, हे येणारा काल नक्कीच आपला असेल. कुठंतरी खचून जायचं नाही, बिलकुल थकून जायचं नाही. आपले प्रयत्न आहेत ते सोडायचे नाही. स्वतःला कमी पडतो, आतून टाकला, आतून चांगला स्पीड आला. आता काही ना काहीतरी नवीन करायचं आणि येणाऱ्या कालामध्ये आपलं नाव करायचं. असं आपल्याला एलियन 1001 तो देखील बघायला भेटतं. आजचा पायरा पण एकदम चांगला आहे, नामांकित असा नंदी आहे आणि चांगला पळतो आहे. नियोजन होतं राहिलेलं, पण एकदम बघायला गेलं तर चांगली गाडी पळेल. चला शुभेच्छा देऊया 1001 एलियनला देखील. मथुर पण आणले? मथुर नाही ना, मथुर नाही आणला. मथुरचं नियोजन असेल आता लवकरच 3 तारखेला नाही तर 9 तारखेला. बिनजोडचा बादशाह मथुर 1001चा टेम्पो आहे. मित्रांनो नियोजन करता दादा. दादा नमस्कार. नमस्कार दादा नाव काय तुमचं? संदीप राऊ. दादा काय सांगाल आजचं नियोजन वगैरे कसं काय? आहे चांगला आपला. चांगलं आहे का? आज कसं काय बिनजोडचं नियोजन केलं तुम्ही? बिनजोडचा असं मग आता परत 3 फेऱ्याला पण जायचं असेल? 9 तारखेला जायचं ना. ओके 9 तारखेला. मग गॅप पडतं म्हणून बिनजोडला आणलाय का? आज कसं काय 1 शर्यत असणार आहे की 2? एकच का? जास्त त्रास पण नाही द्यायचा उन्हामुळे नाही का? बघा आता नंदीची काळजी पण तशीच घेतली पाहिजे. आणि शंभूला नेहमीच आपल्याला सावलीन ठेवताना बघायला भेटतं. आणि दादा असताना दादा नेहमी त्याच्या सोबत असतो. आपल्या नंदीची काळजी घ्या मित्रांनो, कारण का उन्हामुळे सध्या नंदीला त्रास होत असतं. मित्रांनो समोरच बघताय जलवा देखील आलेला आहे आणि इकडं आमदार आहे. दोन्ही नंदी आपले आलेले आहेत मैदानामध्ये. दादा पण आहे. दादा नमस्कार. नमस्कार. दादा कसं काय आजचं नियोजन? आजचं नियोजन दोन्ही गाडी जमलेले आहेत. हां बघू आता काढू थोड्या टायमाला गाड्या. जलवाबद्दल काय सांगशील? सध्या बघतो आपण टॉपमध्ये 1 नंबरमध्येच केलं. चांगला पडला चलो आता. हां आता गाडी ज्यावेळी जमलेली आहे. कोणाशी जमले? आपली गाडी मला वाटतं नेऱ्या कोणची गाडी जमली? गाडी जमली. ओके कोण गावचे? फाजिलचे जमलेले. आणि याची मलंगडच्या गुरुची गाडी जमली. अरे वा, म्हणजे दोन्ही चांगल्या चांगल्या लढती आहेत. काय म्हणशील मैदानाबद्दल? मैदान पण लवकर ठेवलेलं आहे आणि चांगलं केलेलं आहे. मैदान काय खिडकारी मैदान चांगलाच आहे पहिल्यापासून आपण बघत आलोय. हां मैदान पण चांगलं. आता सकाळी लोक असून त्यामुळे काही येस नाही चांगला. आणि कुठून कुठे लवकर आल्याची मुलं नंदीना इजा पण नाही होत, उन्हाचा पण. सकाळी चांगला उलट म्हणजे माझ्या मते चालेल. चला बघा नंदीची काळजी घ्या, असं सावलीमध्ये बांधा. दादांना पण खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो समोरच बघताय चबेडॉन देखील आलेला आहे मैदानामध्ये. असे बरेचसे नंदी आपल्याला मैदानामध्ये बघायला भेटतात. आणि हेच चांगलं ना मुंबई बिनजोडला. आणि गाजवालाच चालू केलं छबेडॉनने, तो देखील आलेला आहे. इकडे मामा नमस्कार. नाव काय तुमचं? दादा नाव काय? दादा कुठून आले दादा? ओके आज कसं काय नियोजन छब्याचं? नियोजन मोठं आहे. चांगलं आहे का? चांगलं आहे मोठं नियोजन. दादा कोणाची नाव गाडी बोलते सध्या आपली? प्राची संजय शेठ करत. ओके एक मोठं नाव आपल्याला बघायला भेटतं. बिनजोडला पण असं बऱ्याचशा वेळेला आणि चांगल्या चांगल्या लढती नेहमीच करताना बघायला भेटतं. छबीबद्दल काय सांगशील? शब्याबद्दल सांगायला जेवढं कमीच आहे. शब्या आमच्यासाठी भाई सर्व गोष्टी आहेत. 100%. दादा दावणीला अजून कोण कोण आहे आपल्या?
नाही, आपल्या दावणीला सध्याचा एकच आहे. हो, पूर्ण लक्ष त्याच्यावरती असतं. पूर्ण लक्ष एकच आहे. 100%. चला छबे बाईला देखील शुभेच्छा देऊया. एक चांगलं नंदी आणि एक मोठं नाव आपल्याला बिंजोरला पण बघायला भेटलं आणि गाजवतोय सध्या छब्या डॉन. मित्रांनो जांभिवलीकरांचा बिल्डर देखील आलेला आहे बघा. वासरू एकदम चांगला दिसतो ना. असे आता बरेचसे आपण नंदी बघितले. नारायणचे डामशेचा पुष्प असेल किंवा उत्तम शेटकवली यांचा रैना असेल. याच प्रकारे त्यांची शरीर यष्टी होती जेव्हा लहान होते आणि त्याचप्रमाणे आपल्या बिल्डरची देखील आहे. आणि मला तर वाटतं मुंबई बिंजोडमध्ये 100% हे नाव गाजवलं. आदत आहे ना सध्या? आदत आहे. कोणच्या नावानं बोलतो भाई? अविनाश हरेश शेठ राऊत यांच्या नावानं बोलतं. बघा एक मुंबई बिंजोडचा उगवता सितारा आहे आणि नक्कीच येणाऱ्या कालामध्ये 100% गाजवण्याचा प्रयत्न असेल बिल्डरचा. मित्रांनो कुलगाव बदलापूरचा जलवा आणला आहे मैदानामध्ये आणि बघायला गेलं तर चांगला आपल्याला स्पीड बघायला भेटतं. आणि इकडं नियोजन करता पण आहेत. दादूस नमस्कार. नाव काय दादा तुझं? नीरज शेख. आज कोणत्या नावानं गाडी बोलता आपली? कार्तिकी किरण राऊत. ओके. काय सांगशील आज कसं काय नियोजन आहे? नियोजन टॉपचं. ओके. जमलेली आहे का शरद? जमवलं. जमवलं गेलं का? चालेल. चला जलवाला देखील शुभेच्छा देऊ. मित्रांनो समोरच बघताय पडगे पनवेलची रायफल सध्या आपल्याला पलताना बघायला भेटतं. पंढरनाथ शेठ फडके यांच्या विगर पनवेल यांच्या नावाने. आणि एक मुंबई बिंजोडला नेहमीच आपल्याला पब्लिकला ठाम पलताना बघायला भेटतं. पब्लिकचा एकदम ठाम जो नंदी असेल सध्या मुंबईमध्ये बरेचसे असे नंदी आहेत. पण त्याच्यामध्ये एक नामांकित असा नंदी म्हणजे आपला रायफल आहे. रायफल देखील आलेल्या मैदानामध्ये ते नियोजन करता पण आहेत. नियोजन करता मस्त आरामानं सावलीम बसले आणि इकडं वडापावचा आस्वाद घेतात. चला बाकी शुभेच्छा देऊया आपल्या रायफलला देखील. मित्रांनो समोरच बघताय जो मुंबई बिंजोडमध्ये एक चांगलं नाव घरचा साज म्हणून ओळखला जातो. एक मोठं नाव असाच आपल्याला इकडं पिंट्या आणि खंड्या अशी जोड बघायला भेटतं. आणि एक नेहमीच नामांकित नंदी आपल्याला बघायला भेटतं. इकडं दादा नाव काय तुमचं? राजेश मुकादम. कुठून आले दादा आपण? पिंपलास भिवंडी. काय सांगाल आज बघताय पिंपलास भिवंडीचं नाव म्हणजे आपला खंड्या पिंट्या एक मोठा जोड ओळखलं जातं. आंबी बिंजोडमध्ये असू द्या किंवा 3 फेऱ्यामध्ये पण आपण पळालेलो आहे बऱ्याचशा वेळेला. चांगले लढती करत असतं. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय की आमच्या दावणीला जरा चांगलं नशिबाने आणि आमच्या या पोरांची साथ मेहनत यांच्यासाठी आम्हाला चांगलं गुण मिळालं. 100%. आणि एक नाही मला तर वाटतं 2-2. काय सांगाल आता बघताय आपण खंड्या पण चांगला पळतो आणि पिंट्यात आपण नेहमीच आपल्याला चांगले मोठे पैऱ्यामध्ये येऊन बघायला भेटतं. काय सांगाल? चांगलं म्हणजे आता कसं त्यांच्या पलनावर आणि आमच्या यांच्या पोरांच्या मेहनतीचे मुला आणि सगळे बैला म्हणजे गुणी बैल एकदम शांत. आणि खंड्याबद्दल काय सांगाल? एकदम दिसायला भरभक्कम आहे आणि शरीरयष्टी पण त्याची तेवढीच चांगली आहे. काय बोला? चांगली म्हणजे त्याला आता एक सुखरूप आहे तो. तसा काहीच नाही, त्याची मेहनत तशी आहे. मेहनतीने त्याला ठेवलेला आहे आम्ही. ओके. आणि मेहनत त्याची भरपूर आहे. आजचं नियोजन कसं काय? आजचं नियोजन बघू आता कसं चांगलं जसं होईल तसं. म्हणजे काय घरची गाडी पळणार आहे का पैरे दिलेली आहे? बघू आता घरची गाडी पण सगळं नियोजन करत्यांवर डिपेंड आहे. बाकी सगळे नियोजन करतायत एकदम टॉपचे. नेहमीच आपल्याला एक मोठं नाव बघायला भेटतं. आणि इकडे आपल्याला पंकज ड्रायव्हर पण बघायला भेटतं. मित्रांनो समोरच बघतो आपला टायगर बघायला भेटतं. आणि नेहमीच बघतोय आपण मोठ्या बिनजोड अशा कित्येक साऱ्या मोठ्या एकदम टॉपच्या बिनजोड करताना बघायला भेटतं. आणि 3 फेऱ्यामध्ये पण त्याचा दबदबा आहे. असा टायगर आलेला आहे आणि टायगरला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. भाई कसं का आजचं नियोजन? एकदम टॉपची का? टायगरबद्दल सांगावं होतं एकदम नेहमीच आपल्याला मोठे लढती करायला भेटतं. बाकी चला शुभेच्छा देऊ. एकदम रागीट आणि एकदम टॉपला पळणार नंदी आहे. बघा मगाचपासून शांत होता, कोण जवळ आला ना का थांबत नाही. तसंच आपल्याला इकडं बघायला भेटतं सुलतान 211 तो देखील आलेला आहे मैदानामध्ये. आणि आज देखील एक चांगली गाडी पळताना बघायला भेटेल आपल्याला. पहिला पण एकदम चांगला आहे आणि नक्कीच आज विजयाचा गुलाल देखील असणार आहे. चला सुलतानला देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. नियोजन करता इकडे आहेत. बाकी थोड्या वेळापूर्वी चालू आहे आपला सुलतान. मित्रांनो बरेचसे असे नंदी आपल्याला या मैदानामध्ये बघायला भेटतात. तसं आतिश शेठ म्हात्रे देखील आलेला आहे आणि त्यांची देखील धावण आलेलं आहे. लांबपर्यंत बघू शकता. तिकडं बादशाह आहे आपला किरकाली गावचा. आणि तसेच इकडं 10 बुलेट देखील आहे. बरेचसे असे नंदी आहेत. आता आपण जाणार आहोत. शर्यती वगैरे जमलेले आहेत. बाकी आतिश शेठ इकडे कोणला तरी 5 आहे बाई. कमी आलीच ना म्हणजे ना. आतिश शेठ कसं काय नियोजन आजचा?
काय ना ए सांग बाबा नियोजन सांग आपलं. ऋषल कसा नियोजन एकदम टॉप आहे काल आलती नव्हतो असा तर मी ना अचानक फोन केला सकाळचे जायचं आहे मी का? उठून आल्यावर शर्तीला आणि नाद चालली आता बेकार. जमली शरद. जमले का चालेल कोण कोण आणले आज दोन्ही दोन्ही आणले का? अरे भाई आरामानकार लेझर आणि शंभू. आरामानकार आहे का एकदम आरामानकार आता लास्टचा सीझन चालू आहे, लास्ट महिने चालू आहेत ना आता. असं. लवकरच संपतील आता लवकर. इकडे शंभू लेझर